वरील भोंदू अशोक खरातनं नेत्यांना तर उल्लू बनवलंच, पण अधिकाऱ्यांनाही वेड्यात काढलं. उद्योगपतींना तर गंडा घातला, पण तो एवढा हपापलेला निघाला की त्यानं आर्थिक घोटाळा करून भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांना सुद्धा लुटलं. नाफेडच्या कांदा खरेदी विक्री व्यवहारात खरातचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय. तब्बल 1300 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय. भोंदू अशोक खरातनं कांदा खरेदीत घोटाळा करून भ्रष्टाचारालाही फोडणी दिली आहे. नाफेडच्या कांदा खरेदी प्रक्रियेतील घोटाळ्यात आता खरातचं नाव पुढे आलंय. व्यापाऱ्यांची फसवणूक, जमीन घोटाळा, फ्लॅट्सची खरेदी, कवडीमोल चिंचोक्यांची लाखात विक्री, 9 लाखात 1 लिटर मध, स्पॉट व्हिजिटसाठी लाखोंची फी, असे एक ना अनेक कारनामे आधीच खरातच्या नावावर जमा आहेत. आम्ही भावाने कांदा असेल, मका असेल, सोयाबीन असेल याची खरेदी शेतकऱ्याकडून प्रत्यक्ष शेतकऱ्याकडून केली जावी आणि MSPचा फायदा, त्या भावाचा फायदा शेतकऱ्यांना मिळावा. पण या खरात बाबाने ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन केल्यात, या कंपन्यांनी शेतकऱ्यांकडनं माल न घेता तो व्यापाऱ्यांकडनं माल घेतला आणि तो NCCF नाफेड विक्री दाखवला. अनेकांची फसवणूक करणाऱ्या भोंदू खरातनं नेमका कशा प्रकारे 1300 कोटींचा घोटाळा केला ते आता ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. नाफेड कांदा घोटाळ्यात खरातचा सहभाग असल्याचा आरोप होतोय. श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत कांदा खरेदी विक्री व्यवहार झाला. मार्च 2024 मध्ये संशयास्पदरित्या कंपनीला नाफेडची मान्यता मिळाली. 250हून जास्त कंपन्या इच्छुक असताना खरातच्या कंपनीला प्राधान्य देण्यात आलं. या व्यवहारात शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाली. 7/12 उतार्यावर कांदा पीक दाखवलं, प्रत्यक्षात द्राक्षबागा आढळल्या. नाफेड व NCCF अधिकाऱ्यांशी संगनमताचा संशय घेतला जातोय. आता यामध्ये 1200 ते 1300 कोटींच्या भ्रष्टाचाराचा अंदाज वर्तवण्यात येतोय. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाची SIT चौकशीची आता मागणी केली जाते. व्यापाऱ्यांकडचं माल फक्त दिला जायचा आणि हे पैसे खाल्ले जायचे. व्यापारी आमच्याकडनं समजा आता त्या काळात भाव पडलेले होते. साधारण व्यापारी 4041 खरेदी व्हायची आणि नाफेड NCCF मार्फत आता हे 5380 रुपयाचा MSPचा भाव होता. मग ते साधारण 1300 रुपये मधल्यामध्ये घोटाळा हा नाफेडकडनं हा मिळवायचे. भोंदूगिरीपासून सुरू झालेलं खरातचं हे प्रकरण आता थेट कोट्यावधींच्या आर्थिक घोटाळ्यांपर्यंत पोहोचल्याचा आरोप होतोय. आणि यात आणखी कोण कोण सहभागी आहेत याचा उलगडा तपासातून होणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. महायुतीत